Welcome student. We start new point magnetic effect of electric current. विद्युत धारेचे चुंबकीय परिणाम याच्याविषयी आज आपण या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये आपण माहिती घेणार आहोत. We have learned about heating effect of electric current. In previous standard, we have studied about magnet and magnetic lines of force. However, it will be interesting to see if an electric current and magnetic field are related to each other. बघा, विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम जे आहे याच्याविषयी आपण सध्या याच्या अगोदर आवश्यक परिणाम जो आहे विद्युत धारेचा त्याच्याविषयी आपण माहिती घेतलेली आहे. चुंबकीय विषयी आपण मागील वर्गामध्ये चुंबकाविषयी आपण मागील वर्गामध्ये बराचसा अभ्यास केलेला आहे. चुंबकीय बलरेषा म्हणजे काय हे आपण मागील वर्गामध्ये समजून घेतलेलं आहे. परंतु विद्युत धारा आणि चुंबकीय क्षेत्र याचा काही संबंध आहे का हे पाहणं थोडं सुरस ठरेल. बघा, या ठिकाणी ट्राय दिसमध्ये करून पाहामध्ये कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर ऑन ए स्क्रीन. बघा, या ठिकाणी एक आकृती दाखवलेली आहे मोबाईलच्या स्क्रीनवर. ती आकृती व्यवस्थित पाहून घ्या. याच्यामध्ये या ठिकाणी connect a copper wire thicker and straight as compared to the connecting wires between A and B. See the diagram. Keep a magnetic needle adjacent to the wire. Keep the plug key open in the circuit and observe the direction of the needle. Close the plug key and observe the direction of the needle. What do you notice? बघा, या ठिकाणी आकृतीमध्ये एक परिपथ आहे. ए व बी दरम्यान जोडणीच्या तारा आहेत. तांब्याची तार त्या ठिकाणी जोडलेली आहे. त्याच्याजवळ एक चुंबक सूची ठेवलेली आहे आणि परिपथाची कळ उघडी ठेवून सूचीची दिशा बघा आधी. म्हणजे सूची कोणत्या दिशेला ही पाहून घ्यायची. नंतर सूची कळ बंद करायची. नंतर काय दिसतं हे आपण त्या ठिकाणी पाहायचं. Now interchange the connecting wires, connect to the cell and observe the direction of the magnetic needle. Do you notice any relation between the direction of the current and position of the needle? पुन्हा काय करायचं, या ठिकाणी जे आपण बॅटरी जोडलेली आहे त्याचे जे ध्रुव आहेत, पोल आहेत ते बदलायचे आणि पुन्हा पाहायचं की चुंबक सूची पुन्हा कशी फिरते. एक दोन वेळेस ते बदलून पाहायचं. चुंबक सूची जी आहे तिचं जी काही दिशा आहे त्या दिशामध्ये फरक त्या ठिकाणी पडतो का, फरक पडत आहे. म्हणजे विद्युत वहनाची दिशा आणि चुंबक सूचीची विचलनाची दिशा याच्यामध्ये आपण जर ध्रुव बदलले बॅटरीचे तर त्या ठिकाणी ते दिशासुद्धा बदलत आहे. What do you learn from this experiment? The magnetic effect is observed because of the current in the wire. This means electricity and magnetism are closely related. On the contrary, if a magnet is moved and kept moving, we will have observed any electric effect. It is not exciting. Therefore, we are going to study magnetic field and such electromagnetic effects. Finally, we will study the principal construction and working of electric motor and electric generator. बघा, या ठिकाणी आपण आत्ता या ठिकाणी जे आपण जो आता प्रयोग सांगितलेला आहे त्या प्रयोगावरून त्या ठिकाणी आपल्याला आढळलं, काय शिकलो आपण, काय लर्न केलं आपण. तर या ठिकाणी आपण ज्यावेळेस सांगितलं होतं की विद्युत वाहत असताना त्या ठिकाणी चुंबक सूची जी आहे त्याचं विचलन त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. याचा अर्थ असा, चुंबक आणि विद्युत वहन याचा संबंध त्या ठिकाणी असला पाहिजे.
तर त्या ठिकाणी जर आपण आता याच्या उलट आपण घेऊ, आपण विद्युतमध्ये आपण फेरफार केला, बदल केला, जे काही बॅटरीचे ध्रुव आहेत ते आपण आदलून बदलून बघितले. आपण असं उलट केलं जर, किंवा चुंबक सूची जर आपण हलवली तर विद्युत वहनावर काय परिणाम होईल का? तर हे सगळं आपण या ठिकाणी पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण विद्युत चलित्र म्हणजे मोटार, जसं फॅनची मोटर असेल, कूलरची मोटर असेल, आणि विद्युत जनित्र म्हणजे ज्या ठिकाणी विद्युत तयार केली जाते ते मेकॅनिझम, ते यंत्र. तर याच्याविषयी आपण पुढील भागामध्ये माहिती आपण घेणार आहोत. या ठिकाणी एक शास्त्रज्ञ आहे, परिचय शास्त्रज्ञाचा, इंट्रोडक्शन ऑफ सायंटिस्ट. त्याच्यामध्ये हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड यांचा परिचय आपणास या ठिकाणी घ्यायचा आहे. ॲज ए सायंटिस्ट ॲट द फोरफ्रंट इन द 19th century, Hans Christian Ørsted played an important role in understanding electromagnetism. बघा, यांचं विद्युत चुंबकत्व समजून घेण्यामध्ये हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड यांचं एक नाव, एक महत्त्वाची भूमिका, मोलाची कामगिरी यांनी केलेली आहे. In 1920, that when a current passes through a metal wire, the magnetic needle near the wire turns through the certain angle. He pointed out the relation between the electricity and magnetism. Today, advanced technology is developed as a consequence in this honor. The unit of intensity of the magnetic field is termed as Ørsted. बघा, 1820मध्ये त्यांना असं आढळून आले की एका धातूच्या तारेतून विद्युतधारा गेली तर तारेजवळची चुंबक सूची जी आहे ती काय कोणातून वळते. विद्युत चुंबकत्वाचा संबंध त्यांनी नजरेस आणून दिला. मग त्यातूनच पुढे आजचे प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले. त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला ओरस्टेड असं संबोधलं जातं. तर सध्या जे आहे चुंबक आणि विद्युत याच्यावर आधारित बरेचसे उपकरणं आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये आपल्याला मदत करतात, त्याचा आपण उपयोग करून घेत असतो. तर आपल्याला पुढे याच्याविषयी आपली माहिती आपल्याला घ्यायची आहे. तर याच्याविषयी एक छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी आता पाहू. आपण चुंबक सूची आणि विद्युत. Ørsted's experiment. In 1820, Hans Christian Ørsted performed a simple experiment and discovered the magnetic effect of electric current. The experimental setup, similar to the Ørsted's experiment, which led to the discovery of magnetic effect of electric current, is shown in the animation. A conductor or conducting wire AB lying in north-south direction is connected to a battery V through a commutator or tapping key K and rheostat RH. A magnetic compass needle NS is placed just below the conductor AB. Initially, when no current passes through the wire AB, the magnetic compass needle shows no deflection. When an electric current passes through the wire placed above the compass needle, the magnetic compass needle got deflected from its normal position, which is along north-south direction. On reversing the direction of electric current through the wire, he observed that the magnetic compass needle got deflected in the opposite direction. Also, the deflection of the compass needle increased when the magnitude of electric current through the wire was increased or when the compass needle was brought closer to the wire. We have studied magnetism and magnetic field in a previous standard. The iron filling spread along the magnetic lines of force. बघा, चुंबकत्व आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास आपण सर्वांनी पाठीमागच्या वर्गामध्ये केलेला आहे. लोखंडाचा किस चुंबकीय बल रेषांना धरून पसरला दिसतो. या ठिकाणी आपल्याला एक छोटासा प्रयोग या ठिकाणी आहे. या ठिकाणी
लोखंडाचा केस या ठिकाणी पसरलेला आहे. या ठिकाणी ही तांब्याची एक पुठ्ठा या ठिकाणी घेतलेला आहे. असा हा पुठ्ठा आहे आणि ही 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 जी लाईन आहे ही तांब्याची तार आहे. या ठिकाणी रोहिस्टॅट जोडलेला आहे, रजिस्ट्रेशन जोडलेलं आहे बदलता. इथं अमीटर आहे, इथं प्लग की आहे, इथं विद्युत घट आहे. ज्यावेळेस आपण इथून करंट फ्लो करू, याला टिचकी मारायची आहे, याला टिचकी मारायची. टिचकी मारलं याच्यावर जो लोखंडाचा किस आहे तो काय होतो, असा गोलाकार या ठिकाणी बसतो या ठिकाणी. तर याच्याविषयी आपण एक छोटासा प्रयोग या ठिकाणी आपण व्हिडिओ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड अराउंड द कंडक्टर, विद्युत धारेमुळं वाहकाभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र या ठिकाणी आपण आता सांगितलेलं आहे. याच्याविषयी एक छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू आपण. Magnetic field around a straight conductor. Magnetic field around a straight conductor can be understood by the following activity. Take a flat cardboard and cover it with a white sheet of paper. In the middle of the cardboard, make a hole and through it pass a thick wire and connect the ends of the wire to a dry cell using connecting wires. Plot magnetic lines of force around the conductor with the help of plotting compass. It is observed that the lines of force are in the form of concentric circles. The direction of the lines of force will be clockwise. The experiment is repeated again, but now the current is passed in the opposite direction as shown in the figure. Then the lines of force will be in anti-clockwise direction. If the strength of the current is increased, then the number of lines of force around the conductor increases. This in turn increases the magnetic strength of the conductor. Here is a magnetic field is produced when current flow through in this wire. If the current is unchanged, this magnetic field reduces as the distance from the wire increases. Therefore, the concentric circle representing the magnetic lines of force are shown bigger and rear field as the distance from the wire increases. If the current through the wire is increased, the intensity of the magnetic field increases. बघा या ठिकाणी एका सरळ विद्युत वाहक तारेतून जाणाऱ्या विद्युत धारेमुळं तारेभोवती चुंबकीय क्षेत्र तयार झाले. बघा ही जी तार दाखवली आपण ह्या बाणानाशी, त्या तारेतनं विद्युत वाहते. हा सेल आपण इथे जोडलेला आहे, बॅटरी जोडलेली आहे, हे कागदी पुट्टा आहे. हा इथं हे गोल गोल रेषा ज्या आहेत, अगोदर हे असं कसंही लोखंडाचा केस या ठिकाणी पडलेला होता. आणि ज्यावेळेस आपण या तारेतनं करंट फ्लो करू, आपण या ठिकाणी काय होईल, करंट ज्यावेळेस हा जाईल त्यावेळेस म्हणजे धन आणि धनाकडनं ऋणाकडं करंट फ्लो होत असतो. तर त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण करंट फ्लो करणं सुरू केलं आणि या पुट्ट्याला टिचकी मारली, या पुट्ट्याला, तर या ठिकाणी जो लोखंडाचा किस जो होता तो त्याच्यामध्ये कंप तयार होऊन त्याची रचना अशी गोलाकार या ठिकाणी तयार होईल. पुन्हा या ठिकाणी आपण जर या ठिकाणी ही जी वर्तुळे आहेत, ही वर्तुळे समान अंतराने या ठिकाणी तयार झालेली आहेत, समकेंद्री वर्तुळे आहेत. आणि तसंच या ठिकाणी
आपण या ठिकाणी अजून एक शेल लावला तर या ठिकाणी ह्या ज्या चुंबकीय क्षेत्राची जी काही तीव्रता आहे ती काय होईल, वाढत जाईल. नाऊ लर्न राईट हँड थंब रूल. This is a convenient rule of finding out the direction of the magnetic field produced by the current flowing through an electrical conductor. Imagine that you have held the conductor in your right hand in such a way that your thumb points in the direction of the current. Then turn your fingers around the conductor. The direction of the finger is the direction of the magnetic lines of force see on a mobile screen. बघा या ठिकाणी विद्युतवाहक तारेतील विद्युतधारेमुळं निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठी एक सोयीचा नियम आहे, तो म्हणजे उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम. आता या ठिकाणी एक डायग्राम दाखवली बघा. अशी कल्पना करा की सरळ विद्युतवाहकाला तुम्ही उजव्या हातानं पकडलेले आहे. बघा हे विद्युतवाहक आहे. हा जो बाण आहे तो काय आहे, विद्युतवाहक आहे. आणि त्या विद्युतवाहकामध्ये या दिशेनं विद्युतधारा वाहत आहे. आपण त्याला हातानं पकडलेलं आहे. उजव्या हातानं त्याला पकडलेलं आहे. कोणत्या हातानं, उजव्या हातानं. ते अशा रीतीनं की अंगठा विद्युतधारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे. ज्या दिशेने विद्युत वाहते त्या दिशेला आपला अंगठा असला पाहिजे. अंगठी दिशा कशी आहे, अशी आहे अंगठी दिशा. तर मग तुमची बोटे विद्युतवाहकाभोवती गुंडाळलेली आहेत. अंगठा सोडून बाकीचे बोटे, 4 बोटं विद्युतवाहकाला आपण काय केली, गुंडाळलेली आहेत. बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषेची दिशा होय. म्हणजे ही बोटं जे आपण गुंडाळलेले वर्तुळकार असे, ती दिशा हे जे खाली पांढऱ्या रेषा दाखवलेल्या आहेत त्या रेषा म्हणजेच काय, चुंबकीय रेषा, वर्तुळकार चुंबकीय रेषा. म्हणजे विद्युत वाहत असताना स्वतःभोवती वर्तुळकार चुंबकीय रेषा त्या ठिकाणी तयार होतात किंवा क्षेत्र तयार होतं. याला दुसरं नाव आहे कॉर्क स्क्रू रूल, मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम असं सुद्धा आपण त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्याविषयी आपण आता एक छोटासा प्रयोग या ठिकाणी आपण राईट हँड थंब रूल, उजव्या हाताचा अंगठ्याचा नियम, याच्याविषयी एक छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू. आपण त्याच्याविषयी आपण आत्ताच माहिती घेतलेली आहे. तो नियम काय आपण आता समजून घेतलेला आहे. तर एक छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू, त्यामुळे आपल्याला थोडं जास्त समजेल या ठिकाणी. Right hand thumb rule. Imagine that you are holding the conductor in the palm of your right hand such that the thumb points in the direction of flow of current. Then the direction in which fingers curl around the conductor gives the direction of magnetic lines of force. Observe the given figure. Here, the fingers are curling in an anti-clockwise direction, while the thumb is pointing in the direction of the current. Therefore, the direction of magnetic lines of force is in anti-clockwise direction. Now learn magnetic field produced by current through a circular loop of a conducting wire. विद्युतवाहक तारेच्या एका वेटाळ्यातून म्हणजेच कुंडातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र जे आहे त्याच्याविषयी आपण या ठिकाणी आता माहिती आपण घेऊ. आपण बघा या ठिकाणी आकृतीमध्ये एक
कागदी पुट्टा आहे या ठिकाणी. ही तांब्याची तार आहे आणि ही सुद्धा तांब्याची तार आहे. असं एक लूप तयार केलेला आहे. इथं रोइस्टॅट आहे, बदलणारा रोज आहे, इथं ॲमीटर आहे, इथं बॅटरी आहे आणि या पुठ्ठ्यावर कार्डबोर्डवर लोखंडाचा कीस बारीक कण या ठिकाणी टाकलेले आहेत. आपण आकृतीप्रमाणे जर त्याची रचना केली आपण आणि त्याला आपण करंट चालू केला या तारेतनं आणि या कागदी पुठ्ठ्याला कार्डबोर्डला ठिचक्या मारल्या तर त्या ठिकाणी आकृतीप्रमाणे ते लोखंडाचा कीस आहे तो आकृतीप्रमाणे तर हे तारेचं जे आहे वेटोळं त्याच्या सभोवताली अशा प्रकारचं वर्तुळकार त्या ठिकाणी रचना तयार होईल त्या लोखंडाच्या कीसची. आणि त्यालाच आपण चुंबकीय बलरेषा असं आपण त्या ठिकाणी म्हणतो आपण. ही समकेंद्रीय वर्तुळे जी आहेत ती जसं आपण दूर जाऊ तसं ही मोठी मोठी होत चाललेली आहेत. तर या ठिकाणी त्या तांब्याच्या तारेच्या जवळ एक वर्तुळ तयार झालेलं आहे. वर्तुळ तर या ठिकाणी पी आणि क्यू या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र तयार झालेलं आहे. तर उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाचा वापर करून या ठिकाणी तारेच्या वेटोळ्यावरील प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या मध्यभागी असलेल्या चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यास सहभागी असतो आणि या बलरेषा वेटोळ्याच्या मध्यभागी एकाच दिशेने कार्यरत असतात. By making use of right hand thumb rule, check that every point on the loop contributes the magnetic lines of force at the center of the loop, and these lines of force at the center of the loop are in the same direction. उजव्या हाताचा अंगठ्याचा नियमाचा वापर करून आपण या ठिकाणी हे तपासू शकतो की वेटोळ्यावरील प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या मध्यभागी असलेल्या चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यात सहभागी असतो. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियमाचा वापर करून वेटोळ्यावरील हे वेटोळं प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या मध्यभागी असलेल्या चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यास ह्या ज्या रेषा आहेत ह्या काळ्या रंगाच्या ह्या चुंबकीय बलरेषा आहेत. कोणत्या? चुंबकीय बलरेषा, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे आहेत. आणि या बलरेषा वेटोळ्याच्या मध्यभागी एकाच दिशेने कार्यरत असतात. या बलरेषा ज्या आहेत ह्या एकाच दिशेने बघा, हे बाणाचं दाखवले बघा, हे बाण असे चाललेले, या दिशा एकच आहे. तर अशा प्रकारचं या ठिकाणी आकृतीप्रमाणे रचना त्या ठिकाणी त्या लोखंडाच्या कीसची त्या ठिकाणी होईल. तर याच्याविषयी एक छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहू आपण. तत्पूर्वी the intensity of magnetic field at any point produced by a current flowing through a wire is dependent on the current as we have seen in the experiment. 4.6. This experiment this means that if there are a n turn in the loop, the magnetic field n times of that produced by a single loop will be created. बघा, तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळं कोणत्याही बिंदूवर निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही त्या विद्युतधारेवरच अवलंबून असते. म्हणजे जेवढी विद्युतधारा जास्त असेल तेवढं चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी जास्त असेल. हे सुद्धा आपण त्या ठिकाणी मगाच्या प्रयोगामध्ये, म्हणजे तो प्रयोग कोणता होता, तो 4.6 मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड अराउंड द कंडक्टर या प्रयोगामध्ये आपण बघितलेलं आहे. जेवढे विद्युत जास्त होईल तेवढं त्या ठिकाणी लूप्स, त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी काय होतील, तयार होतील आणि त्याच्या
n पट चुंबकीय क्षेत्र त्या ठिकाणी तयार होईल. तर याच्याविषयी एक छोटासा व्हिडिओ आपण या ठिकाणी आपण पाहू आपण अतिरिक्त माहिती म्हणून. Take a drawing board and fix a white paper sheet over it. Make 2 holes A and B in the drawing board and pass a thick copper coil through it. Connect the ends of the copper coil to a dry cell through a switch and a variable resistance. Close the circuit and plot magnetic lines of force with the help of plotting needle. We can see that magnetic lines of force around the hole at A are in anti-clockwise direction. However, the magnetic lines of force near the center of the coil become almost parallel, and around the hole at B, the lines of force are in clockwise direction. In the above activity, the lines of force enter the coil from the side of the experimenter. So we can say that the face of the coil towards the experimenter act as south pole and the face opposite to the experimenter act as north pole. Now relate the above observation to the flow of current in the coil, and then we can say that if the current flows in the coil in clockwise direction facing the experimenter, then that face of the coil will act as south pole. If the current flows in the coil in anti-clockwise direction facing the experimenter, then that face of the coil will act as north pole. Let us see magnetic field due to a current in a solenoid. नाल कुंतलातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळं निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. ही जी रचना आहे ही रचना जी आहे सोलेनॉइड म्हणजे नाल कुंतलासारखी आहे. या ठिकाणी when a copper wire with a resistive coating is wound in a chain of loop like a spring, it is called solenoid. विद्युत रोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलाची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नाल कुंतल सोलोनाइड असं म्हणतात. अशी जी रचना आहे त्याला काय म्हणायचं? सोलोनाइड म्हणजे नाल कुंतल. Whenever an electric current passes through a solenoid, magnetic lines of force are produced in a pattern as shown in figure on a screen. नाल कुंतलातून विद्युतधारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बल रेषेची संरचना या ठिकाणी दाखवलेली आहे. बघा या ठिकाणी हे स्प्रिंग टाईप रचना जी आहे, पिवळ्या रंगाची जी तार आहे ती रचना म्हणजेच काय? नाल कुंतल. वी आर हॅव अवेअर of a magnetic lines of the force of a bar magnet. The properties of the magnetic field of a solenoid are very similar to the magnetic field produced by a bar magnet. बघा चुंबकपट्टीच्या चुंबकीय बलरेषाशी तुम्ही परिचय आहातच. आपण 8वीच्या वर्गामध्ये बहुतेक याची माहिती आपण घेतलेली आहे. नाल कुंतलामुळं निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे सर्व गुणधर्म
हे चुंबक पट्टीमुळं तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणेच त्या ठिकाणी असतात. वन ऑफ द ओपन एंड्स ऑफ सोलोनाइड acts as a magnetic north pole and the other as the magnetic south pole. The magnetic lines of the force inside the solenoid are parallel to each other. What does this mean? बघा, नाल कुंतलाचं एक उघडं टोक चुंबकीय उत्तर ध्रुव म्हणून तर दुसरे चुंबकीय दक्षिण ध्रुवाप्रमाणे कार्य करतं. या ठिकाणी हे जे आहे हे नॉर्थ आणि साऊथ, एक दक्षिण आणि एक उत्तर, या ठिकाणी टोक जे आहे काम करतं ध्रुवाप्रमाणे, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. नाल कुंतलातील चुंबकीय बलरेषा एकमेकाशी समांतर रेषेच्या स्वरूपात असतात. बघा, या ठिकाणी ह्या ज्या चुंबकीय रेषा ज्या आहेत एकमेकाला कशा आहेत, त्या समांतर आहेत. याचा अर्थ या ठिकाणी ते एकमेकाला छेदत नाहीत. हे चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नाल कुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखीच असते. म्हणजेच नाल कुंतलाचं चुंबकीय क्षेत्र कसं असेल, एक समान असेल. दिस मीन्स दॅट द इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड विथिन द सोलोनाइड इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. द मॅग्नेटिक फील्ड इन ए सोलोनाइड इज युनिफॉर्म. म्हणजे बघा, या ठिकाणी आपण काय सांगितलं, आपण या ठिकाणी बघा विद्युतरोधक असलेली तांब्याची तार, विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार आपण घ्यायची आणि या प्रमाणात जर स्प्रिंग टाईप रचना केली तर त्याला काय म्हणायचं, नाल कुंतल असं म्हणायचं. या नाल कुंतलातून, या तारेतनं बघा या ठिकाणी बॅटरी जोडलेली आहे, याची प्लग की आहे या ठिकाणी. तर या पिवळ्या रंगाच्या तारेतून विद्युत आपण जर पाठवली तर या ठिकाणी चुंबकीय बलरेषा ह्या काळ्या रंगाच्या ज्या आहेत ना, ह्या चुंबकीय रेषा त्या ठिकाणी काय होतील, बलरेषा तयार होतील. बघा, हे जे चुंबकपट्टीपासून जसं क्षेत्र तयार होतं चुंबकीय क्षेत्र, तसंच क्षेत्र या तांब्याच्या तारेतून ज्यावेळेस विद्युत वाहते तसंच क्षेत्र या ठिकाणी किंवा समान क्षेत्र त्या ठिकाणी या ठिकाणी काय होतं, चुंबकाचं तयार होतं. नाल कुंतलाचं एक उघडे टोक, नाल कुंतलाचं एक उघडं टोक जे आहे, हे एक टोक आणि हे एक टोक समजा, या ठिकाणी नॉर्थ आणि साऊथ, या ठिकाणी उत्तर आणि दक्षिण, या ठिकाणी दोन ध्रुव या ठिकाणी तयार होतात चुंबकासारखे, चुंबकपट्टीसारखेच. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं, ह्या चुंबकीय रेषा ज्या आहेत त्या एकमेकाला कशा येतात, समांतर आहेत. समांतर याचा अर्थ असा की या ठिकाणी जी पोकळी आहे हे चुंबकीय क्षेत्र जे आहे समान या ठिकाणी पसरलेलं आहे. तर या ठिकाणी आपण आत्ताच नाल कुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळं निर्माण होणारं चुंबकीय क्षेत्र त्याच्याविषयी माहिती आपण घेतलेली आहे. याच्याविषयी एक अतिरिक्त माहिती म्हणून एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी आपण आता पाहू. आपण पिछले एक वीडियो में हमने देख रखा है कि अगर हम एक सर्कुलर कॉइल लें और उसमें करंट को कुछ ऐसे पास करवाएं तो इसके अराउंड एक मैग्नेटिक फील्ड जनरेट होने वाली है जो कि कुछ ऐसी दिखेगी. और यही मैग्नेटिक फील्ड लाइंस ये सिमिलर दिखती हैं एक बार मैग्नेट के अराउंड की फील्ड लाइंस के, कुछ ऐसे. लेकिन देखो, इन दोनों में कुछ ना कुछ डिफरेंसेस भी हैं. जैसे कि एक बार मैग्नेट के अगर अंदर के रीजन को देखो तो एक बड़ा सा पोर्शन है जिसमें की फील्ड लाइंस ये ऑलमोस्ट स्ट्रेट हैं, ऑलमोस्ट पैरेलल हैं एक दूसरे के. लेकिन अगर यहाँ पे आओ हमारे आर्टिफिशियल मैग्नेट पे, तो यहाँ पे एक छोटा सा ही रीजन है जिसमें कि फील्ड लाइंस ये ऑलमोस्ट स्ट्रेट है और ऑलमोस्ट पैरेलल है. देखो यहाँ से बस इतने दूरी के बीच में ही. तो यानी कि इसलिए हमारा ये जो सर्कुलर कॉइल है ना, इसकी फील्ड लाइंस ये रिजेंबल करती है एक छोटे से बार मैग्नेट को. तो सवाल हमारा ये है कि हम कैसे एक आर्टिफिशियल मैग्नेट को बनाएं जिसकी मैग्नेटिक फील्ड लाइंस ये बिल्कुल ही सिमिलर दिखे एक बड़े से बार मैग्नेट की फील्ड लाइंस के. यानी कि इसके अंदर की भी फील्ड लाइंस ये ऑलमोस्ट स्ट्रेट हो, एक बड़े से रीजन में ऑलमोस्ट स्ट्रेट हो और ऑलमोस्ट पैरेलल हो, जैसे कि यहाँ पे हो रही है. तो इसके लिए मैं इस कॉइल के नीचे एक और कॉइल को प्लेस कर देने वाला हूँ और आप देखते हैं कि इन दोनों के बीच में मैग्नेटिक फील्ड लाइन ये स्ट्रेट होती है या नहीं. तो ये मैंने लगा दिया एक और कॉइल को और देखो ये बिल्कुल ही सेम कॉइल है, इसमें भी करंट बिल्कुल ही सेम डायरेक्शन में फ्लो कर रहा है.
तो यानी कि इसके अराउंड में मैग्नेटिक फील्ड लाइंस होगी और ये बिल्कुल ही सेम दिखने वाली है इसकी मैग्नेटिक फील्ड लाइंस की तरह। तो अब इसे भी ड्रॉ कर देते हैं। तो इससे मैंने ड्रॉ कर रखा है एक दूसरे कलर से ताकि तुम देख सको। अब देखो तुम्हें डायग्राम में दिख रहा होगा कि यार ये दोनों मैग्नेटिक फील्ड लाइंस ये तो इंटरसेक्ट कर रही हैं। लेकिन देखो फील्ड लाइंस के वीडियो में हमने पढ़ रखा है कि फील्ड लाइंस ये कभी इंटरसेक्ट नहीं कर सकती हैं। देखो अगर इंटरसेक्शन होगा ना, तो अगर किसी एक इंटरसेक्शन पॉइंट पे अगर मैं एक कॉम्पस को रखूं तो ये कॉम्पस किस डायरेक्शन में अलाइन करेगा, इस फील्ड लाइन के अलोंग या फिर इस फील्ड लाइन के अलोंग? ये तो मुश्किल की बात है ना। तो हाँ, फील्ड लाइंस कभी भी इंटरसेक्ट नहीं करती हैं। होगा क्या कि ये दोनों फील्ड लाइंस ये मिल जाने वाली है, मर्ज कर जाने वाली है और फाइनली हमें एक अलग फील्ड लाइन ही दिखने वाली है। देखो कुछ ऐसे। तो ये मैग्नेटिक फील्ड लाइंस ये कुछ ऐसी दिख रही हैं। देखो तुम्हें दिख रहा होगा कि यहाँ पे फील्ड लाइंस ये थोड़ी सी स्ट्रेट है, यहाँ पे भी फील्ड लाइंस ये थोड़ी सी स्ट्रेट है, लेकिन यहाँ बीच में यहाँ पे थोड़ी सी फील्ड लाइंस कर्व्ड हो जा रही हैं। तो यार इसे स्ट्रेट कैसे किया जाए? अब तुम यहाँ पे गेस कर सकते हो कि राम एक और कॉइल को यहाँ बीच में लगा देते हैं तो शायद फील्ड लाइंस ये बीच में भी स्ट्रेट हो जाए। तो अब यही करते हैं, बीच में अगर मैं एक सेम फील्ड लाइन एक सेम कॉइल को लगाऊं जिसमें करंट बिल्कुल ही सेम डायरेक्शन में जा रहा हो, तो देखो इसके कारण में फील्ड लाइंस जनरेट होने वाली है बिल्कुल इन दोनों की तरह ही, कुछ ऐसे। अब तुम्हें यहाँ पे दिख रहा होगा कि बहुत ही खिचपिच हो गया है, यहाँ पे भी बहुत सारे इंटरसेक्शन हो रहे हैं, लेकिन तुम्हें पता है कि फील्ड लाइंस इंटरसेक्ट नहीं कर सकती हैं। तो क्या होगा कि इन तीनों कॉइल की फील्ड लाइंस ये कुछ ऐसे मिल जाएंगी ना कि कोई भी इंटरसेक्शन नहीं हो, ये तीनों मर्ज कर जाने वाली हैं और फाइनली हमें फील्ड लाइन कुछ ऐसी दिखने वाली है। ओह तो देखो यहाँ पे हमारी जो फील्ड लाइंस है ये बीच में ये ऑलमोस्ट स्ट्रेट होती जा रही है। हाँ वैसे थोड़ा सा कर्व यहाँ पे हमें दिख रहा है, यहाँ भी थोड़ा थोड़ा कर्व है और तुम गेस कर सकते हो कि इन कर्व्स को हटाने के लिए हमें क्या करना चाहिए। इन सारी कॉइल्स के बीच में और बहुत सारी कॉइल्स को लगा देते हैं। तो अगर मैं ऐसा करूं तो कुछ ऐसा दिखने वाला है। ये हो गई बहुत सारी कॉइल्स जो कि मैंने बीच में लगा दी हैं और ये सारी कॉइल्स सिमिलर हैं तो इनकी भी मैग्नेटिक फील्ड सेम होने वाली है। और तुम गेस कर सकते हो कि ये सारी मैग्नेटिक फील्ड मर्ज करके कैसी दिखने वाली है। ये बीच में इनके बीच में ये फील्ड लाइन ऑलमोस्ट स्ट्रेट हो जाएगी और फिर ये जो कर्व्स वगैरह है ना, ये कर्व्स ये सब भी गायब हो जाने वाले हैं। तो फाइनली हमें फील्ड लाइन ये कुछ ऐसी दिखने वाली है। तो देखो यहाँ पे हमारी मैग्नेटिक फील्ड लाइंस ये बिल्कुल ही सेम दिख रही हैं हमारी बार मैग्नेट की फील्ड लाइंस की तरह। तो यानी कि अगर मैं बहुत सारी सर्कुलर कॉइल्स को लूं और उनके थ्रू करंट को फ्लो करवाऊं और उन्हें एक के ऊपर एक ऐसे स्टैक कर दूं, तो फिर हमें जो फील्ड लाइंस मिलेंगी ना वो बिल्कुल ही सेम होने वाली है एक मैग्नेट के फील्ड लाइंस की तरह। अब देखो यहाँ हमें बहुत सारी कॉइल्स को लेना पड़ा जिनके थ्रू करंट फ्लो कर रही है और उन्हें एक के ऊपर एक रखना पड़ा। तो यार इसे कंस्ट्रक्ट करना ये थोड़ा मुश्किल का काम हो जाता है। तो इसे इजिली बनाने के लिए हम क्या करते हैं ना कि एक सिंगल वायर को लेते हैं और उसे गोल 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 घुमाते हैं एक स्प्रिंग की तरह और उसके थ्रू करंट को फ्लो करवाते हैं। तो फिर जो मैग्नेटिक फील्ड लाइंस मिलती है ना वो बिल्कुल ही सेम होती है इसकी तरह। देखो मैं ऐसी कुछ बात कर रहा हूं, हमने यहाँ पे एक सिंगल करंट कैरिंग वायर को लिया है और उसे गोल गोल घुमा दिया है एक स्प्रिंग की तरह। तो फिर जो मैग्नेटिक फील्ड लाइंस है ये बिल्कुल पिछले वाले केस की तरह ही है और ये भी रिजेंबल कर रही है एक बार मैग्नेट को। तो देखो यहाँ पे हमने एक आर्टिफिशियल मैग्नेट को बनाया करंट की मदद से, इलेक्ट्रिक करंट की मदद से। तो इसलिए ऐसे डिवाइसेस को हम बुलाते हैं इलेक्ट्रोमैग्नेट। इलेक्ट्रिसिटी का इस्तेमाल करके हम मैग्नेट को बना रहे हैं और इस पर्टिकुलर शेप को जो कि एक पाइप की तरह दिख रहा है ना, इसे हम बुलाते हैं सोलेनॉइड। देखो सोलेनॉइड एक जर्मन वर्ड है, इसका मतलब होता है सोलेन का मतलब हो गया पाइप की तरह दिखने वाला और ऑइड इसका मतलब हो गया शेप। यानी कि ये जो शेप है ये एक पाइप की तरह दिख रहा है तो इसलिए हम बुलाते हैं इसे सोलेनॉइड। और अगर इसके थ्रू मैं करंट को भेजूंगा तो फिर मैग्नेटिक फील्ड ये एक बार मैग्नेट की तरह दिखने वाली है। अब देखो जैसे कि एक बार मैग्नेट में नॉर्थ पोल होता है और साउथ पोल होता है, वैसे हम यहाँ भी मान सकते हैं कि हमारा सोलेनॉइड इसका ऊपर वाला हिस्सा ये नॉर्थ पोल की तरह एक्ट कर रहा है और नीचे वाला हिस्सा ये साउथ पोल की तरह एक्ट कर रहा है, कुछ ऐसे। देखो यहाँ बार मैग्नेट में फील्ड लाइंस ये नॉर्थ से साउथ की तरफ रन कर रही हैं बाहर में और यहाँ पे हमारे सोलेनॉइड में फील्ड लाइंस ये ऊपर से नीचे की तरफ रन कर रही हैं। इसलिए मैं ऊपर को नॉर्थ की तरह मान रहा हूँ और नीचे वाले साइड को साउथ की तरह मान रहा हूँ। अब देखो इसे याद करने का तरीका हमने एक पिछले वीडियो में देख रखा है, तो अगर तुम्हें वो याद नहीं आ रहा हो तो तुम पिछला वीडियो एक बार देख के आ जाओ। हाँ अभी हम बात करते हैं सोलेनॉइड के बेनिफिट्स के बारे में, इलेक्ट्रोमैग्नेट के बेनिफिट्स के बारे में। तो देखो यहाँ पे जो ये मैग्नेट है ना बार मैग्नेट, इसे हम परमानेंट मैग्नेट बुलाते हैं। मतलब कि इसकी मैग्नेटिक फील्ड ये परमानेंटली सेट होती है, यानी कि इसे हम चेंज नहीं कर सकते हैं। लेकिन यहाँ पे इलेक्ट्रोमैग्नेट इसकी मैग्नेटिक फील्ड जनरेट होती है करंट के कारण। तो यानी कि अगर हम करंट को चेंज करेंगे तो इसकी मैग्नेटिक फील्ड ये भी चेंज करेगी। अगर मैं यहाँ पे करंट की स्ट्रेंथ को बढ़ा दूं
तो मैग्नेटिक फील्ड की स्ट्रेंथ ये बढ़ जाने वाली है। और अगर मैं करंट को डिक्रीज कर दूं तो इसकी फील्ड स्ट्रेंथ ये भी डिक्रीज हो जाने वाली है। अगर मैं करंट को बंद कर दूं, स्टॉप कर दूं, तो फिर ये मैग्नेटिक फील्ड ये भी गायब हो जाने वाली है। और अगर मैं करंट की डायरेक्शन को रिवर्स कर दूं, अभी करंट जा रही है ऐसे, और अगर मैं करंट को ऐसे भेज दूं, तो फिर यहाँ पे फील्ड लाइंस की डायरेक्शन ये भी चेंज हो जाने वाली है, उल्टी हो जाने वाली है। ये हो जाएगा साउथ पोल और ये हो जाएगा नॉर्थ पोल। तो ये तो हो गए बेनिफिट्स इलेक्ट्रोमैग्नेट की, कि इसकी मैग्नेटिक फील्ड को हम कंट्रोल कर सकते हैं, इसे हम चेंज कर सकते हैं। लेकिन देखो, इसकी कुछ डिसएडवांटेजेस भी हैं। जैसे कि अगर मान लो कि तुम्हें कुछ काम करना है जहाँ पे तुम्हें मैग्नेट की जरूरत है बहुत लंबे समय तक के लिए, तो अगर तुम इलेक्ट्रोमैग्नेट का इस्तेमाल करोगे तो तुम्हें बहुत लंबे समय तक के लिए इलेक्ट्रिक करंट का इस्तेमाल करना पड़ेगा इसे ऑन रखने के लिए। तो यानी कि तुम्हारा इलेक्ट्रिक का बिल ये बहुत ही ज्यादा आने वाला है। अगर वहां पे हम परमानेंट मैग्नेट को इस्तेमाल करें तो ज्यादा अच्छी चीज होने वाली है, क्योंकि ये देखो इसकी फील्ड लाइंस ये तो परमानेंटली फिक्स है ना, तो इसमें तो कोई भी खर्चा नहीं बैठने वाला है। अब आओ इनके यूजेस के बारे में बात कर लेते हैं। देखो, इलेक्ट्रोमैग्नेट का इस्तेमाल हम वहां करते हैं जहां पे कि हमें मैग्नेटिक फील्ड को बदलते रहने की जरूरत पड़ने वाली है, जैसे कि एमआरआई मशीन्स या फिर मैग्नेटिक ट्रेन्स। लेकिन अगर कहीं भी तुम्हें एक फिक्स्ड मैग्नेटिक फील्ड चाहिए बहुत ही लंबे समय तक के लिए, तो वहां पे हम परमानेंट मैग्नेट का इस्तेमाल करते हैं। अब देखो, एक आखिरी चीज, मैं इस इलेक्ट्रोमैग्नेट की फील्ड स्ट्रेंथ इसे बढ़ा सकता हूं बिना इस करंट को चेंज किए हुए। इसके लिए मुझे इस्तेमाल करना पड़ेगा एक सॉफ्ट आयरन की रॉड की। मैं इस रॉड को डाल दूंगा इस सोलेनॉइड के बीच में, और इसकी मदद से इसकी फील्ड स्ट्रेंथ बढ़ जाने वाली है। देखो कैसे। देखो, आयरन जो है ना, ये एक मैग्नेटिक मटेरियल है, यानी कि इसे जब तुम मैग्नेटिक फील्ड में डालोगे तो ये मैग्नेटाइज हो जाने वाला है, यानी कि ये एक मैग्नेट की तरह एक्ट करने वाला है। तो जब मैंने इस सॉफ्ट आयरन के रॉड को इस सोलेनॉइड के बीच में डाला, यानी कि इस सोलेनॉइड के मैग्नेटिक फील्ड के अंदर डाला, तो फिर ये मैग्नेटाइज हो गई और ये मैग्नेट की तरह बिहेव करने लग गई, यानी कि इसकी अब खुद की मैग्नेटिक फील्ड हो गई, जो कि इस सोलेनॉइड के मैग्नेटिक फील्ड में ऐड हो जाने वाली है और इसे और स्ट्रॉन्ग बना देने वाली है। अब तुम सोच रहे होगे कि राम, ये सॉफ्ट आयरन इसका क्या मतलब है? देखो, तो यहाँ पे जो सॉफ्ट है ना, इसका मतलब ये नहीं कि तकिए की तरह सॉफ्ट, बल्कि सॉफ्ट आयरन ये एक अलग टाइप की आयरन होती है जो कि बहुत ही जल्दी मैग्नेटाइज हो जाए और बहुत ही जल्दी डीमैग्नेटाइज भी हो जाए। यानी कि देखो, अगर मैं सोलेनॉइड में के अंदर सॉफ्ट आयरन को डालूं और फिर सोलेनॉइड के थ्रू हम करंट को ऑन करें, तो फिर मैग्नेटिक फील्ड जनरेट होगी और ये सॉफ्ट आयरन का रॉड ये तुरंत ही मैग्नेटाइज हो जाएगा और हमारी फील्ड को स्ट्रॉन्ग बना देगा। और जैसे ही मैं करंट को बंद करूंगा, वैसे ही फील्ड बंद हो जाएगी और ये सॉफ्ट आयरन का रॉड ये तुरंत ही डीमैग्नेटाइज हो जाएगा। तो इसी की तो हमें जरूरत है सोलेनॉइड में, कि हम मैग्नेट को करंट की मदद से कंट्रोल कर पाए। लेकिन देखो, अगर मैं यहीं पे सॉफ्ट आयरन के बजाय हार्ड आयरन की रॉड का इस्तेमाल करूं, तो देखो, वैसे हार्ड आयरन ये एक अलग टाइप की आयरन होती है जिसे कि मैग्नेटाइज करने में बहुत ही दिक्कत आती है, और एक बार वो मैग्नेटाइज हो जाए तो उसे डीमैग्नेटाइज करने में और भी दिक्कत आती है। तो हाँ, अगर मैं यहाँ पे सॉफ्ट आयरन के बजाय हार्ड आयरन का इस्तेमाल करूं, तो जैसे ही मैं करंट को ऑन करूंगा ना, तो वैसे ही ये रॉड ये मैग्नेटाइज नहीं होने वाली है। और एक बार अगर ये मैग्नेटाइज हो गई, तो जैसे ही मैं करंट को ऑफ करूंगा, तो ये रॉड ये तुरंत डीमैग्नेटाइज नहीं होने वाली है। तो यार, ये तो हमें इलेक्ट्रोमैग्नेट को इलेक्ट्रिक करंट की मदद से कंट्रोल करने में मदद नहीं करेगी। तो इसलिए यहाँ पे हम सॉफ्ट आयरन का इस्तेमाल करते हैं, और हार्ड आयरन इसका हम इस्तेमाल करते हैं परमानेंट मैग्नेट्स बनाने में, क्योंकि एक बार ये मैग्नेट बन गई ना, तो फिर इसके मैग्नेटिक फील्ड लाइंस ये ऑलमोस्ट परमानेंट हो जाती हैं। अब आओ वीडियो को यहीं पे खत्म करते हैं। इस वीडियो में हमने देखा कि Let us see force acting on current carrying a conductor in a magnetic field. चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकावरील बल हा मुद्दा, हा घटक आपण आता या ठिकाणी घेऊ आपण. ट्राय दिसमध्ये एक एक्सपेरिमेंट या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. मटेरियल काय घ्यायचं बघा. फ्लेक्सिबल कॉपर वायर स्टँड, इलेक्ट्रिक सेल, ए हॉर्स शू मॅग्नेट विथ ए स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. बघा, या ठिकाणी साहित्यामध्ये तांब्याची लवचिक तार, स्टँड, विद्युत घट, प्रबळ चुंबकीय क्षेत्र असणारा नाल कुंतल या ठिकाणी घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी प्रोसिजर जी आहे, कृती कशी आहे. यूजिंग द स्टँड फिक्स द कॉपर वायर सो दॅट इट पासेस थ्रू द पोल ऑफ द हॉर्स शू. Magnet as shown in figure on a mobile screen. Connect the circuit as well as see the diagram. Using the stand, fix the copper wire so that it passes through the pole of the horseshoe magnet as shown in figure on a screen.
connect the circuit as well as what do you observe. बघा या ठिकाणी आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे स्टँडचा वापर करून लवचिक तार नाल कुंतलाच्या ध्रुवामधून जाईल अशा प्रकारची व्यवस्था करा. हे नाल कुंतल चुंबक आहे. याच्यातून ही जी आहे एस नावाची रेषा जी आहे ती तांब्याची तार सरळ स्थितीमधली आहे. कोणत्या स्थितीमधली? सरळ स्थितीमधली त्या ठिकाणी आहे. स्थिती ए, त्या स्थितीला आपण काय म्हणू? आपण ए असं म्हणू आपण. जेव्हा तारेतनं विद्युत वाहत नाही, whenever a current is not flowing through the wire, it remains straight position A. When the current flows from top to bottom, the wire bends and comes into position C. बघा या ठिकाणी जेव्हा तारेतून विद्युत वाहत नाही त्यावेळेस ए पोझिशन जी आहे ती पोझिशन त्या ठिकाणी असणार आहे, स्थिती असणार आहे. जेव्हा वरून खाली विद्युतधारा वाहते, जेव्हा अशा प्रकारची वरून खाली विद्युतधारा वाहते त्यावेळेस ती या सी स्थितीमध्ये, कोणती स्थिती? ही सी स्थिती. या ठिकाणी त्या प्रकारे ती तार बेंड होते म्हणजे वाकते. If the current direction is reversed, it is flow from the bottom to top end. The wire bend but comes in the position B. This means the direction of the force on the wire is perpendicular to both the magnetic field and direction of the current. बघा या ठिकाणी विद्युतधारेची दिशा ज्यावेळेस आपण उलट करू त्यावेळेस तार परत वाकते, पण ती बी या स्थितीमध्ये, कोणत्या स्थितीमध्ये? या बी, म्हणजे ती अशी वाकते, या अशी बी, ही बी या स्थितीमध्ये येते. म्हणजेच तारेवरील बलाची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या आणि विद्युतधारेच्या दिशेला कशी असते? लंब असते. कशी असते ती? लंब असते. Here the direction of the magnetic field is from N to S, position H. In this experiment, it is noted that whenever current flows through a conductor in the presence of magnetic field, a force is exerted on the conductor. If the direction of the current is reversed, the direction of the force also gets reversed. If the magnet is kept reversed, its south pole is brought at the position of its north pole and its north pole brought to the position of its south pole. What will happen? बघा आपण आता या ठिकाणी बघितलेलं आहे की दिशा बदलली करंट वाहण्याची, की तारेची जी बेंड होण्याची जी दिशा आहे ती सुद्धा काय होते? बदलते. येथे चुंबकीय क्षेत्र दिशा एन कडून एस कडे आहे बी स्थितीमध्ये. या प्रयोगात असे दिसून येते की चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युतधारा विद्युत वाहकातून जाते तेव्हा त्या वाहकावर बल निर्माण होते. ज्यावेळेस चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युतधारा वाहते तेव्हा त्या वाहकावर बल निर्माण होतं. म्हणजे हे चुंबकीय क्षेत्र, नालाकृती हे चुंबकीय क्षेत्र यामधून तांब्याची तार जी आहे सरळ आहे, स्ट्रेट आहे. ज्यावेळेस आपण विद्युत चालू करू आपण त्यावेळेस त्या ठिकाणी बल काय होतं? तयार होतं. चुंबक जर बरोबर उलट केला म्हणजेच उत्तर ध्रुवाच्या जागी दक्षिण ध्रुव आणला आणि दक्षिण जागी उत्तर आणला तर त्या ठिकाणी काय होईल असा प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. तर बघा the above experiment clearly shows that a force is exerted on the current carrying conductor. The direction of the force depends on both the direction of the current and the direction of the magnetic field. वरील प्रयोगावरून असं समजतं आपल्याला की चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहणाऱ्या विद्युत वाहकावर बल निर्माण होते. या बलाची दिशा ही
विद्युतधारित दिशा आणि चुंबकीय क्षेत्र दिशा या दोन्हीवर अवलंबून असते. याच्याविषयी एक छोटासा प्रयोग आपण या ठिकाणी आता पाहू. आपण एक अवांतर माहिती म्हणून फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, याच्याविषयी माहिती आपण या ठिकाणी घेऊ. आपण आकृतीमध्ये तुम्ही पाहू शकता, अंगठा जो आहे तो अंगठा फोर्स ऑन द कंडक्टर थंब, विद्युत वाहकावरील बल, इंडेक्स फिंगर जे आहे, तर्जनी जे आहे तो चुंबकीय क्षेत्र दिशा, डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड, मिडल फिंगर जे आहे, मधले बोट जे आहे ते डायरेक्शन ऑफ द करंट दाखवतं आहे. In the above experiment, we considered the direction of the electric current and the direction of the magnetic field and found that the direction of the force exerted is perpendicular to both. There is a simple rule related to these three directions. This rule is called a Fleming left hand rule. According to this rule, the left hand thumb, index finger and the middle finger are stretched so as to be perpendicular to each other. If the index finger is in the direction of the magnetic field and the middle finger points in the direction of the current, then the direction of the thumb is the direction of the force on the conductor. बघा, आपण आता याच्या अगोदर जो प्रयोग आपण बघितलेला आहे याच्यामध्ये विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा विचारात घेतली आणि असे आढळले की बलाची दिशा हे दोन्हीच्या लंब दिशेस आहेत. हे कसं आहे तर विद्युत वहनाची दिशा आणि बलाची दिशा कसं एकमेकाला ते लंब आहे. या तिन्हीच्या दिशा एका साध्या नियमात सुबद्ध करता येऊ शकतात. त्या नियमालाच फ्लेमिंगचा डाव्या हाताचा अंगठा तर्जनी फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम असं म्हणतात. या नियमामध्ये डाव्या हाताचा अंगठा तर्जनी मधले बोट एकमेकांना लंब राहतील. बघा या ठिकाणी हा काटकोन दिला बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हा म्हणजे एकमेकाला कसं आहे ते लंब आहे. हे बघा एकमेकाला लंब आहे. ते अशी ताठ धरायची. तर्जनी जर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल तर मधलं बोट विद्युतधारेच्या दिशेत असेल. बघा तर्जनी, इंडेक्स फिंगर आणि मधलं बोट जे आहे हे सुद्धा एकमेकाला कसं आहे लंब असेल. विद्युतधारेच्या दिशेत लंब असेल तर अंगठा दिशा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शक त्या ठिकाणी असते. तर या ठिकाणी आपण फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम आपण समजून घेतलेला आहे. हे सर्व एकमेकाला कसे आहेत लंब आहेत. विद्युत वाहकावरील बल, चुंबकीय क्षेत्राची दिशा, विद्युतधारेची दिशा हे एकमेकाला कसे आहेत लंब आहेत. तर आपण आता फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपण आता थांबू. उर्वरित भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये आपण बघू आपण.